नमस्कार. आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे प्रकरण 3 वर्तुळ पाहत आहोत. आजच्या तासामध्ये आपण वृत्तछेदिका आणि स्पर्शिका सेकंड अँड टँजेंट वृत्तछेदिका आणि स्पर्शिका म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. ठीक आहे. आता तुम्ही बोर्डावर मी काढलेल्या आकृत्याकडे बघा. पहिल्या आकृतीचं आपण निरीक्षण करूया. या पहिल्या आकृतीमध्ये रेषा एल आणि वर्तुळ यामध्ये एकही सामायिक बिंदू नाही. कुठल्याही प्रकारचा सामायिक बिंदू आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. पहिल्या आकृतीचे निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की रेषा एल व वर्तुळ यामध्ये एकही सामायिक बिंदू नाही. ठीक आहे. याला सोडून द्या. त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीकडे बघा. या वर्तुळामध्ये ई जे वर्तुळ केंद्र आहे अशा वर्तुळाच्या बाबतीत रेषा एम आणि वर्तुळावरील पी बिंदू हा एक बिंदू सामायिक आहे. बरोबर आहे. रेषा एम ही जी रेषा एम आहे व वर्तुळ यामध्ये एक बिंदू जो की पी हा सामायिक आहे. सामायिक म्हणजे तो वर्तुळावरही आहे आणि रेषेवरही आहे. त्याला आपण सामायिक म्हणतो. हा पी बिंदू वर्तुळावरही आहे आणि त्याचबरोबर रेषेवरही आहे. तर अशा प्रकारच्या रेषेला जेव्हा रेषा आणि वर्तुळ यामध्ये फक्त एक आणि एकच बिंदू सामायिक असतो अशा रेषेला आपण स्पर्शिका असे म्हणतो. ही आपली स्पर्शिका आहे. म्हणून रेषा एम काय आहे? म्हणून रेषा एम ही स्पर्शिका आहे. ही स्पर्शिका आहे आणि बिंदू पी हा स्पर्श बिंदू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट स्पर्श बिंदू आहे. म्हणजे स्पर्शिका असण्यासाठी काय राहणं आवश्यक आहे? वर्तुळ आणि रेषावरील फक्त एक आणि एकच बिंदू सामायिक पाहिजे. आणि असं असेल तर त्या रेषेला आपण स्पर्शिका म्हणतो. तो जो बिंदू आहे ज्या बिंदूमधून ती रेषा गेलेली असते त्या बिंदूला आपण काय म्हणतो? स्पर्श बिंदू म्हणतो. असे या रेषेवर अनंत बिंदू असतात परंतु एकमेव बिंदू असतो की तो वर्तुळावरही असतो आणि त्या रेषेवरही असतो. या बिंदू व्यतिरिक्त दुसरा कुठलाही बिंदू या दोघांमध्ये सामायिक नसतो. तिसऱ्या आकृतीकडे बघा. यामध्ये रेषा एन आणि वर्तुळामध्ये दोन बिंदू सामायिक दिसतात. रेषा एन व वर्तुळ यामध्ये ए व बी हे दोन बिंदू सामायिक आहेत. जर दोन बिंदू एक बिंदू सामायिक असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याला आपण स्पर्शिका म्हणतो. दोन बिंदू सामायिक असल्याच्या नंतर आपण त्या रेषेला म्हणतो छेदिका. वर्तुळाची असल्यामुळं वृत्तछेदिका ही वृत्तछेदिका आहे. कारण दोन बिंदू सामायिक आहे. या ठिकाणी एक बिंदू सामायिक आहे. या ठिकाणी दोन बिंदू सामायिक आहेत. आणि असं असताना जर एक बिंदू सामायिक असेल तर स्पर्शिका म्हणतो आणि जर दोन बिंदू सामायिक असतील तर त्याला आपण काय म्हणतो? वृत्तछेदिका म्हणतो. आणि इथून एवढा जो भाग आहे जो वर्तुळाच्या अंतर्भागात येतो ए बी तेवढा भाग वर्तुळाच्या अंतर्भागात आहे आणि ए हा बिंदू
बी हा बिंदू वर्तुळावर आहे आणि आपल्या व्याख्येप्रमाणे तुम्हाला माहिती आहे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण जीवा म्हणतो. म्हणून AB काय झालं, AB हा रेषाखंड जो आहे रेख AB हे काय झाली, जीवा आहे. हे निष्कर्षण आपल्याला यावरून निघतं, ह्या 3 आकृतीवरून निघतं. पुन्हा बघा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध दिसून येत नाही. वर्तुळ इकडे आहे, रेषा इकडे आहे, याच्यामध्ये एकही बिंदू सामायिक नाही, त्याच्यामुळे आपण याचा विचारच केला नाही. पण या 2 आकृतीच्या बाबतीत मात्र विचार केला. याच्यामध्ये एकमेव बिंदू सामायिक आहे दोघांमध्ये आणि असं असताना आपण त्या रेषेला काय म्हणतो, स्पर्शिका म्हणतो. आणि हा जो बिंदू आहे तो स्पर्श बिंदू आहे. जेव्हा रेषा आणि वर्तुळ यामध्ये 2 बिंदू सामायिक असतात त्यावेळेस त्या रेषेला आपण वृत्तछेदिका असं म्हणतो. वृत्तछेदिका आहे असं म्हटल्याबरोबर तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे की त्या रेषेमध्ये आणि वर्तुळामध्ये 2 बिंदू सामायिक आहेत. आणि हा जो भाग येतो अंतर्भागामधला वर्तुळाचा त्याला आपण काय म्हणतो, जीवा म्हणतो. ठीक आहे. यानंतर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, टॅन्जेंट रेडियस थेरम. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका ही आहे त्रिज्या, या दोघांमध्ये असलेला जो काही गुणधर्म आहे, प्रमेय आहे, तो प्रमेय आपण पाहू. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, वर्तुळावर अनंत बिंदू असतात, त्या अनंत बिंदू पैकी आपण ए हा बिंदू घेतला, त्या बिंदूमधून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. कारण बऱ्याचशा त्रिज्या असतात, इतर त्रिज्या आहे, इतर त्रिज्या आहे, इतर त्रिज्या, प्रत्येक त्रिज्येला नाही. ती त्रिज्या कुठून असायला पाहिजे, त्या स्पर्श बिंदू आणि केंद्रबिंदू याला जोडणारा हा जो रेषाखंड आहे तीच त्रिज्या पाहिजे. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, जर इथून जात असेल स्पर्शिका तर इथून आपण हा रेषाखंड काढायला पाहिजे, म्हणजे इथली त्रिज्या पाहिजे. स्पर्श बिंदूतून जाणारीच त्रिज्या पाहिजे. हा तर बिंदू कॉमन आहे प्रत्येक त्रिज्येसाठी, पण जिथून आपण स्पर्शिका काढली त्या स्पर्श बिंदूतून जाणारी त्रिज्या पाहिजे. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, या बिंदूतून जाणारी घेतली आपण, तो बिंदू हा बिंदू केंद्राशी जोडला. हा बिंदू केंद्राशी का जोडला, तर हा बिंदू वर्तुळावरचा आहे आणि हा वर्तुळावरचा बिंदू आणि केंद्रबिंदू याला जोडणाऱ्या रेषेला आपण त्रिज्या, रेषाखंडाला त्रिज्या म्हणतो. म्हणजे या त्रिज्येला तो लंब असतो, दुसऱ्या नाही. इथून जर घेतला आपण अशी स्पर्शिका अशी काढली तर इथून आपल्याला हा रेषाखंड असा काढावा लागेल, हा स्पर्श बिंदू केंद्राला जोडावा लागेल, म्हणजे या त्रिज्येला लंब असेल. असं कुठेही तुम्ही बिंदू घेऊ शकता, पण हे लक्षात ठेवा वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. हे सिद्ध करायचं आहे. बऱ्याच सिद्धता आपल्याला प्रत्यक्षपणे सिद्ध करता येत नाही, त्यावेळेस आपण अप्रत्यक्ष पद्धतीचा वापर करतो. आता या ठिकाणी दिलेल्या सर्व बाबी आपण लिहूया. काय काय दिलं आपल्याला, केंद्र O आहे, O असलेलं वर्तुळ आहे, त्याच्यानंतर रेषा L ही A बिंदू मधून जाते, OA ही त्रिज्या आहे, एवढा भाग आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, ते लिहूया आपण. केंद्र O असलेल्या वर्तुळास केंद्र असलेल्या वर्तुळावरील, असं करू, वर्तुळावरील A या बिंदूतून रेषा L जाते, किंवा याला इनडायरेक्टली काय म्हणता येतं, या बिंदूमधून ही रेषा जाते म्हणजे रेषा L ही त्याची स्पर्शिका आहे. त्याच्यानंतर अजून काय दिलं आपल्याला, ही त्रिज्या आहे कोणती, रेख OA ही त्रिज्या आहे. बस एवढाच भाग आपल्याला दिलेला आहे. O वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळावरील A बिंदूतून रेषा L ही जाते म्हणजे वर्तुळाची ती स्पर्शिका आहे. आणि त्याच्यानंतर या स्पर्श बिंदूतून आपण केंद्राशी जोडलेला जो रेषाखंड आहे हा
ही त्रिज्या आहे, OA ही या ठिकाणी त्रिज्या आहे. तर सिद्ध काय करायचं तुम्हाला, तर तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. ही जी स्पर्शिका आहे ती त्रिज्येला लंब असते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे ही रेषा म्हणजे आपली स्पर्शिका रेषा L, लंब त्रिज्या OA. ठीक आहे. आपल्याला मी आता सांगितलं की हे प्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करता येत नाही, याला अप्रत्यक्ष पद्धत. सिद्धतेचे दोन प्रकार, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धत. म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीचा या ठिकाणी वापर करूया. आपण गृहीत धरू की समजा रेषा L ही OA ला लंब नाही आहे, तर नाही म्हणून समजा रेषा आपल्याला जे सिद्ध करायचे, समजा रेषा L ही त्रिज्या OA ला लंब नाही असं गृहीत धरू. असं गृहीत धरून आपण निष्कर्षापर्यंत येऊ. आपला निष्कर्ष जर चुकला तर निश्चितच आपण वरची पायरी चुकली, त्याच्यावरची पायरी चुकली असेल, किंवा त्याच्यावरची म्हणजे शेवटी सुरुवातीचं हेच चुकलेलं आहे, म्हणजे गृहीतकच चुकलं आहे. म्हणजे रेषा L ही OA ला लंब नाही हे जे आपण गृहीत धरलं होतं हे चुकीचं आहे असं आपल्याला ठरवता येतं. बरं ठीक आहे. हे याला लंब नाही म्हटल्याच्या नंतर आपल्याला एक लंब तयार करावा लागेल. आपण काय करू, दुसरा एक लंब तयार करू की याच्यावर रेषा L वर लंब आहे. म्हणून आपण काय करू, एक दुसरा लंब तयार करू. आपण असं गृहीत धरू की L ही OA ला लंब नाही, तर दुसरा कुठला तरी एखादा बिंदू असेल, त्या बिंदूतून जाणाऱ्या रेषेला लंब असेल. म्हणून आपण असं घेऊ, समजा रेषा L ही OB ला, रेख OB ला लंब आहे. आणि मग आपण त्याची आकृती काढू. इथं या ठिकाणी हा रेषाखंड घेतला. हे समजा आपलं वर्तुळाचं केंद्र आहे O. हे लंब आहे म्हणून सांगितल्यामुळे असं लिहिलेलं आहे. हे आपला पूर्वीचा बिंदू जो हा रेषाखंड जो की लंब नाही म्हणून असा तिरपा दाखवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक काय करू, याच्यामध्ये एक C बिंदू असा घेऊ की तो AB जेवढा अंतर आहे तेवढंच असायला पाहिजे BC. म्हणून C बिंदू असा घ्या. बिंदू C हा असा घेतला की A दरम्यान B दरम्यान C आणि AB बरोबर आहे BC. ठीक आहे. अशा प्रकारचा आपण रचना केलेली आहे. आता बघा इथं तुम्हाला दोन त्रिकोण दिसतात. दोन त्रिकोण मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये ही बाजू या बाजूशी एकरूप आहे कारण आपण रचना केलेली आहे. त्याच्यानंतर हा कोण या कोणाशी एकरूप आहे, लंब आहे, आपण रचना केली. ही लंब आहे म्हणजे हे 90 हे 90. बाजू हा कोण आणि ही बाजू तर सामायिक आहे. बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण, बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात. आणि हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात. OA एकरूप आहे OC. OA एकरूप आहे OC. बघा आता कन्क्लुजन कसं निघाले. आपण याच्यावरून काय सिद्ध करू शकतो, OA एकरूप OC. पण पहा OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे, पक्षामध्ये दिलेला आहे. मग OA जर वर्तुळाची त्रिज्या असेल तर OC सुद्धा वर्तुळाची त्रिज्याच असायला पाहिजे. बरोबर आहे. OC सुद्धा वर्तुळाची त्रिज्या असायला पाहिजे. म्हणजेच मग आता आपल्याला याच्यावरून काय लक्षात काय येतं की OC जर वर्तुळाची त्रिज्या असेल तर हे शक्य आहे का की एकाच बिंदू मधून अशा तुम्हाला ते गृहीतक झालेलं आहे बघा. नेहमी दोन बिंदू हे एक रेषीय असतात.
म्हणून इथून आणि इथून जाणारा हाच बिंदू ही एकच रेषा होऊ शकते, याच्यामधून अशी दुसरी रेषा होऊ शकत नाही जे की याला लंब आहे. ठीक आहे, लक्षात गेलं का? बघा या ठिकाणी आपण सिद्ध काय करायला लिहू अगोदर, त्रिकोण OAB व त्रिकोण OCB मध्ये काय काय सांगता येतं? आता सांगितलं कसोटी कोणती होती? बाजूबा बाजू AB एकरूप बाजू BC रचना, त्याच्यानंतर कोण OBA एकरूप कोण OBC प्रत्येकी काटकोन किंवा 90 अंश, आणि त्याच्यानंतर बाजू OB एकरूप बाजू OB, याचं कारण काय सांगता येईल? सामायिक. आणि मग बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप, म्हणून त्रिकोण OAB एकरूप त्रिकोण OCB, याचं कारण बाकोबा कसोटी. आणि जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात, म्हणून बाजू OA एकरूप बाजू OC. बाजू OA एकरूप आहे बाजू OC, पण बाजू OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे. हे कशावरून सांगितलं आपण? कारण हे पक्षामध्ये दिलेलं आहे. बघा OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे, आणि मग OA जर वर्तुळाची त्रिज्या असेल तर OC सुद्धा होईल. मग म्हणजे आपल्याला काय सांगता येईल? म्हणून बाजू OC ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या होईल. आणि मग ही OC जर वर्तुळाची त्रिज्या असेल तर आपल्याला काय सांगता येतं? म्हणून बिंदू C हा वर्तुळावर असेल, कारण त्रिज्या आपण त्यालाच म्हणतो. वर्तुळावरील कोणताही बिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू याला जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या म्हणतात. आपण याला त्रिज्या म्हटलं तर O तर वर्तुळाचा केंद्र आहे, म्हणजे C कुठे असायला पाहिजे? वर्तुळावर असायला पाहिजे. मग आता वर्तुळावर आपण असं म्हणत आहोत की हे C बिंदूही आहे आणि दुसरा कोणता बिंदू आहे? A बिंदू सुद्धा आहे, बरोबर आहे. रेषा L ही बिंदू A आणि C मध्ये छेदते. आता हे आपण जे गृहीत धरलं त्याच्या एकदम अपोजिट यायला बघा. म्हणजेच रेषा L ही त्रिज्या OA ला लंब नाही, याचा अर्थ असा होतो OA ला लंब नाही असं याच्यावरून निघतं. परंतु आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे जे आपण सांगितले की रेषा OA ला लंब नाही, हे आपण असं गृहीत धरलेलं जे आहे की याच्यामधून आपल्याला कॉन्ट्रारी मिळतं. रेषा L ही बिंदू A आणि C मध्ये छेदते, याचा अर्थ बिंदू A म्हणजे ही जी रेषा L आहे, लक्षात आलं? A आणि C हे वर्तुळावरच आहेत असा अर्थ होतो याचा, कारण L वरचे बिंदू आहेत ते L वरचे बिंदू आहेत आणि ते दोन्हीही वर्तुळावर असं सांगायला आपण. बघा A वर्तुळावर आहे असं सांगितलं, कारण OA ही त्रिज्या आहे म्हणजे A वर्तुळावर आहे. त्याच्यानंतर इथं जे सांगितलं OC सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणजे C सुद्धा वर्तुळावर आहे. हे A आणि C वर्तुळावर तर आहेतच आहेत, शिवाय ते रेषेवर सुद्धा आहेत. म्हणजे हे दोन बिंदू रेषेचे आणि वर्तुळाचे सामायिक आहेत. आणि आपण आताच पाहिलं होतं की कुठल्याही रेषेचे जर दोन बिंदू सामायिक असतील तर ती स्पर्शिका होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या मोरून आपल्याला असं लक्षात येतं की ही स्पर्शिका नाही, आणि मग ही स्पर्शिका नाही म्हणजे आपलं हे गृहीत धरलेलं काहीतरी चुकीचं आहे. कारण वर सांगितलेलं आहे पक्षामध्ये की ही स्पर्शिका आहे, आणि स्पर्शिका असती तर असे दोन बिंदू सामायिक आले असते का वर्तुळाचे? नाही, म्हणजे ही पहिली चुकलेली आहे. म्हणजे
याच्या अगोदरची पायरी चुकली. असं करत करत आपण जर पाहिलं तर सुरुवात कुठून झाली, याच्यापासून. म्हणजे रेषा एल ही त्रिज्या ओळीला लंब नाही असं जे आपण गृहीत धरलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणून आपल्याला शेवटी सांगता येईल की म्हणून इथं लिहूया आपण हे अशक्य आहे, पण हे अशक्य. म्हणून शेवटी लास्टला लिहिता येईल म्हणून रेषा एल लंब त्रिज्या ओए. म्हणून रेषा एल ही जी काही ही स्पर्शिका आहे ती त्रिज्येला लंब असते असं आपल्याला सिद्ध करता येईल. फक्त एवढं लक्षात ठेवा बघा, इथपर्यंत आलेलं ठीक आहे की तुम्हाला अडचण येणार नाही. फक्त इथून थोडं कन्फ्युजनचं वाढतं पार्ट, पण फार सोपं आहे. इथं तुम्ही सिद्ध केला की हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, याच्यातही काही अडचण येणार नाही. हा त्रिकोण या त्रिकोणाशी एकरूप आहे. कोणती कसोटी वापरली आपण पाहू बघा. मग ओए बरोबर आहे ओसी. त्रिकोणाची ही बाजू त्रिकोणाच्या या बाजूशी एकरूप आहे, पण आपण याला ऑलरेडी ओए ला त्रिज्या म्हणत आहोत, म्हणजे ओसी सुद्धा त्रिज्या आहे. मग ओए जर त्रिज्या असेल, ओसी जर त्रिज्या असेल तर सी हा बिंदू कुठे असेल, रेषेवरही असेल वर्तुळावरही असेल. ए हा बिंदू कुठे असेल, रेषेवरही आहे आणि वर्तुळावर आहे. मग एकाच रेषेवरचे दोन दोन बिंदू वर्तुळाचे सामायिक बिंदू दिसतात. मग हे असं शक्य नाही. आपण याच्या अगोदरच पाहिलं की एक रेषा आणि वर्तुळ यामध्ये एकच बिंदू जर सामायिक असेल, इथं दोन बिंदू यायला असे गृहीत धरल्याच्या नंतर जर एकच बिंदू सामायिक असेल तर ती स्पर्शिका असते. या ठिकाणी दोन बिंदू सामायिक आल्यामुळे आपल्याला ती स्पर्शिका म्हणता येणार नाही, पण पक्षात दिलंय की ही स्पर्शिका आहे. हे या बिंदूतून रेषा येत जाते म्हणजे ही स्पर्शिका आहे, दिलेलं आहे. म्हणजे आपण जे निष्कर्ष काढला ते चुकीचा निघत आहे, म्हणजे आपण काय गृहीत धरलं ते चुकीचं आहे. रेषा एल ही त्रिज्या ओळीला लंब नाही हे जे गृहीत धरलं ते चुकीचं आहे. मग काय करेक्ट करता येतं, रेषा एल ही त्रिज्या ओळीला लंब आहे. ठीक आहे. त्रिज्या प्रमेय पाहिला, त्याचा आता आपण व्यत्यास पाहूया. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी, वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा. दोन गोष्टी रेषेच्या बाबतीत सांगितल्या. ती रेषा कशी पाहिजे, त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी. त्रिज्येचं बाह्य टोक म्हणजे हे वर्तुळ आहे, हे वर्तुळ आहे, वर्तुळाची त्रिज्या, त्रिज्येचं हे बाह्य टोक, हे मध्य टोक. हे बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी, या त्रिज्येला लंब आहे असं सुद्धा दिलेलं आहे. लंब असणारी रेषा, असे जे दोन गुणधर्म रेषेच्या बाबतीत आढळून येतील, म्हणजे ती रेषा त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी असावी आणि ती त्रिज्येला लंब असावी. असं जर दोन गुणधर्म दिसून येत असतील तर निश्चितच ती त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. म्हणजे स्पर्शिका आहे किंवा नाही हे टॅली करण्यासाठी या दोन गोष्टी फार आवश्यक आहेत. ती त्रिज्येच्या बाह्य टोकातून जावी आणि त्रिज्येला लंब असणार. ठीक आहे. आता आपल्याला हे दोन दिलेले आहेत, बाह्य टोकातून जाते आणि त्रिज्येला लंब आहे. एवढं दोन दिले तर तुम्हाला त्याच्यावरून सिद्ध करायचं वर्तुळाची स्पर्शिका आहे. बघा, वर्तुळाच्या यम केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख यमयन ही त्रिज्या आहे. त्रिज्या असून त्रिज्या आहे. आता ही रेषा जी आहे यल कुठून जाते, रेषा यल ही यन बिंदूतून जाते, म्हणजे बाह्य टोकातून जाते. तसेच आपल्याला काय सांगता येतं, रेषा यल लंब त्रिज्या यमयन हे दिलेलं आहे. आणि सिद्ध काय करायचं की रेषा यल ही काय आहे, मग स्पर्शिका. रेषा यल ही स्पर्शिका आहे. ही स्पर्शिका आहे हे सिद्ध करायचं. स्पर्शिका आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण बरेचसे वेळेस हे मागच्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. आता आपण काय करू, ही सुद्धा सिद्धता आपल्याला अप्रत्यक्षरित्या सिद्ध करावी लागेल. अप्रत्यक्षरित्या कसं सिद्ध करायचं, आपण अजून एक बिंदू या रेषेवर घेऊया. एक बिंदू समजा आपण असे घेऊ आणि हे जोडू.
एक बिंदू घ्या, कोणताही बिंदू घेऊया आपण, समजा पी बिंदू घेतला, पी हा बिंदू घेतलेला आहे आणि जोडलं, एमपी हे जोडलेलं आहे. तर तुम्हाला माहित आहे की हा या ठिकाणी काटकोन त्रिकोण दिसून येतो. रेषा एल वर पी हा बिंदू एन खेरीज घेतला आहे. ठीक आहे, असं घेतल्यामुळं हा त्रिकोण काटकोन त्रिकोण मिळतो. त्रिकोण MNP हा काटकोन त्रिकोण आहे, कारण हे लंब आहे, हे तुम्हाला पक्षामध्ये दिले, हे लंब आहे, याला दिलेला आहे आणि लंब असल्यामुळे हे 90 अंशाचा कोन म्हणून हा त्रिकोण या हे रेषाखंड जोडला आपण आणि त्याच्यामुळे वाटलं तिथे रेषाखंड जोडला म्हणून लिहू शकतो आपण. तसेच रेखा एमपी जोडून असं लिहायचं. तर त्रिकोण एमएनपी हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला माहित झालं, पायथागोरसच्या प्रमेयामध्ये आपल्याला हे सर्व काही माहित झालेलं आहे की कर्ण ही बाजू, कर्ण जी असते काटकोन त्रिकोणाची ती इतर दोन बाजूपेक्षा मोठी असते. म्हणजे आपल्याला असं सांगता येतं की एमपी हा जो रेषाखंड आहे मोठा आहे कोणापेक्षा, एमएन पेक्षा. एमएन पेक्षा हा जर मोठा असेल तर काय होईल याचा अर्थ, पी हा बिंदू, एमएन काय आहे, त्रिज्या आहे, वाटलं म्हणजेच एमपी हा मोठा आहे त्रिज्या. याच्यावरही उदाहरण विचारले जातात बघा. म्हणजे एमपी हे जे डिस्टन्स आहे कसं आहे, त्रिज्येपेक्षा मोठा आहे. जेव्हा एखाद्या बिंदूचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर त्रिज्येपेक्षा मोठं असतं त्यावेळेस तो बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असतो. 3 निष्कर्ष लक्षात ठेवा या ठिकाणी. एखाद्या बिंदूचं अंतर वर्तुळाच्या केंद्रापासून त्रिज्या एवढा असेल तर तो बिंदू वर्तुळावर असतो. एखाद्या बिंदूचं अंतर वर्तुळ केंद्रापासून त्रिज्येपेक्षा जास्त असेल तर तो बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असतो आणि एखाद्या बिंदूचं अंतर वर्तुळ केंद्रापासूनचं त्रिज्येपेक्षा कमी असेल तर तो बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असतो. पण या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की एमपी इज ग्रेटर दॅन रेडियस, म्हणजेच पी या बिंदूचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर त्रिज्येपेक्षा जास्त आहे म्हणून निश्चितच बिंदू पी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. म्हणजेच बिंदू पी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे आणि मग पी हा बाह्य भागात असेल तर तो वर्तुळाशी सामायिक नाही आणि वर्तुळासोबत सामायिक बिंदू नसल्यामुळे याला आपल्याला हा बिंदू वर्तुळावर नसल्यामुळे सामायिक नाही म्हणून याच्यातून जाणारी जी रेषा असते ती रेषा आपल्याला स्पर्शिका म्हणता येत नाही. मग आपल्याला काय सांगता येईल की असे दोन बिंदू हे राहू शकत नाही, सामायिक राहू शकत नाही. याच्यातून जाणारी त्रिज्या याच्यातून म्हणजे कोणत्याही 2 बिंदू मधून जाणारी एक आणि एकच रेषा असते आणि म्हणून आपल्याला असे 2 पी आणि एन हे वेगळे बिंदू घेता येणार नाही. म्हणजे एकमेव बिंदू आहे जो की एन ज्यामधून ती रेषा जाते आणि एन बिंदू वर्तुळाचाही आहे आणि त्या रेषेचाही आहे आणि म्हणून रेषा एल ही त्याची स्पर्शिका आहे. ठीक आहे. वर्तुळाच्या बाह्य भागात आहे म्हणून लिहिलं तरी चालतं. म्हणून आपल्याला काय सांगता येईल मग, रेषा एल ही वर्तुळाला एन या एकाच बिंदूमध्ये छेदते म्हणून रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. एक वाक्य लिहिलं तरी चालेल. आपण हे वाक्य लिहूया की रेषा एल ही वर्तुळाला एन या एकाच बिंदूमध्ये छेदते. हे बाह्य भागामध्ये असल्यामुळे म्हणून रेषा याला छेदते पण ह्या वर्तुळावर नाही ना, म्हणून रेषा एल ही एन या वरील एकाच बिंदूला
छेदते आणि मग माहिती आहे आपल्याला की एकाच बिंदूमध्ये छेदणारी रेषा म्हणजेच काय रेषा L काय झाली मग ही स्पर्शिका आहे. फक्त कन्क्लुजन पाहिलं आपण ठीक आहे असं आपल्याला लिहिता येतं. ठीक आहे